नमस्कार. मागल्या आठवड्यात झणझणीत कैरीच्या चटणीचा व्हिडिओ अपलोड केला. त्यानंतर प्रतिक्रिया आल्या की चटणी खूपच छान झाली. परंतु फ्रीजशिवाय काही दिवस टिकणारी कैरीची चटणीची रेसिपी तसेच आंबट गोड चटणीची रेसिपी दाखवा. आज आपण फ्रीजशिवाय 7 ते 8 दिवस टिकणारी आंबट गोड कैरीची चटणी रेसिपी पाहणार आहोत. अशी ही आंबट गोड चमचमीत चटणी पोळी, भाकरी, भात, वरण, थालीपीठ, परोठा कशाबरोबरही छानच लागते. जसजसा उन्हाळा वाढायला लागतो आणि जिभेला कैरीच्या चटपटीत स्वादाची भुरळ पडायला लागते. मग काय, कैरीचे लोणचे, चटणी, कायरस, टक्कू, सरबत, पणे असे विविध पदार्थ आठवतात. आणि कैरीची डाळ एकदा ते दोनदा तर बनवली गेलीच पाहिजे. म्हणूनच आपल्या चॅनलवरती कैरीच्या विविध रेसिपींचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यांची लिंक मी आपल्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्याही रेसिपी आपण नक्की ट्राय करा. तर आता रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. चटणी बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराच्या 4 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. या अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवल्या. त्याचा चीक गेल्यानंतर त्या पुसल्या थोड्याशा आणि आता त्याची आपण सालं काढून घेऊयात. सालं आपण हलक्या हाताने काढणार आहोत. निघायला थोडासा कठीण जातात, तरी पण हलक्या हाताने आपण ह्याची सालं काढून घेणार आहोत. आणि आपण ही 4ही कैऱ्यांची सालं काढून घेऊयात. पाण्यात थोडा भिजवत ठेवल्या, त्यामुळे त्याचा चीक निघून गेलेला आहे. हे बघा, अशा रीतीने कैरीची सालं काढून घेतली आहेत. पुढचा देठाकडचा भाग जिथे जास्त चीक असतो तोही व्यवस्थित धुवून घेतला आहे. आता तोही काढून टाकूयात आणि बागचा भाग हवा असेल तर काढूयात. आणि अशा रीतीनं आता आपण ही कैरी कापून घेऊयात. कैरीचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. ही कैरी कोवळी आहे, त्यामध्ये यामध्ये छोटीशी बी किंवा गुठळी म्हणूयात आपण आहे ती काढून टाकायची आहे. आणि अशा रीतीनं आपण कैरीच्या दोन्ही बाजूला जी गुठळी असेल अर्धी कापली गेलेली ती काढून घेऊयात. आणि कैरीचे मध्यम आकाराचे असे तुकडे करून घेणार आहोत. कैरीचा एक छोटासा तुकडा तोंडात घालून पाहायचा, त्यामुळे आपल्याला कैरी किती आंबट आहे हे लक्षात येते. आणि त्याप्रमाणे गूळ आपल्याला चटणीत घालता येतो, कारण की आपण ही आंबट गोड चटणी बनवणार आहोत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशा रीतीने 4ही कैरी आपण कापून घेतल्यात. पुढची रेसिपी पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर आता यासाठी आपण एक पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे थोडंसं, 2 ते 3 चमचे. आणि तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आपण. मोहरी छान तडतडायला लागल्यावरती त्यामध्ये आता आपण जिरं घालून घेतलं आहे. आणि त्याला खमंगपणा यावा यासाठी आपण इथे थोडेसे मेथीचे दाणे घालून घेणार आहोत. हळदीचा जो छोटा चमचा असतो ते अर्धा चमचा आपण इथे मेथीचे दाणे घातलेले आहेत. ते सगळं छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण हिंग घातलेला आहे थोडासा. आणि कैरीचे आता काप घालून व्यवस्थित तेलावरती परतून घेत आहोत. म्हणजे हिंग, जिरं, मेथी दाणे याचा सगळा स्वाद आपल्या कैरीला छान लागेल. अशा रीतीनं आपण ही कैरी छान परतून घेणार आहोत. ही रेसिपी आपण जी आहे ही 6 ते 7 दिवस तरी टिकेल अशा पद्धतीने बनवणार आहोत. त्यासाठी ही कैरी आपण इथे छान पॅनमध्ये शिजवून घेणार आहोत. हे बघा, एक वाफ काढून घेतली झाकण ठेवून. अशा रीतीने थोडीशी आपण कैरी शिजवून घेतो आणि त्या कैरीला या फोडणीचाही सगळा स्वाद छान लागेल. आणि पुन्हा एकदा वाफ काढूयात. अशा रीतीनं आपण कैरी थोडीशी शिजवून घेतो आहे. आणि आता ही कैरी साधारणतः 30 वगैरे टक्के तरी शिजलेली आहे, परंतु आणखी ती छान शिजावी यासाठी यामध्ये आता आपण थोडंसं मी इथे कोमट पाणी घालून घेते. कैरी बुडेल साधारण इथपर्यंत मी यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. आणि आता आपण हे गरम पाणी घालून पुन्हा त्याच्यावरती एक झाकण ठेवूयात आणि एक वाफ काढूयात. त्यामुळे कैरी अगदी व्यवस्थित शिजली जाईल आपली. हे बघा, 2 ते 3 मिनिटानंतर मी झाकण काढलं. मध्यम आचेवरती गॅस होता आपला. तर अशा रीतीने ही कैरी त्यामध्ये शिजलेली आहे. आपल्याला अगदी खूपच बारीक शिजलेली नको आहे कैरी. कैरीचे काही छोटे छोटे तुकडे आपल्याला चटणी खाताना हवेत, म्हणून मी इथे चमच्याच्या साहाय्यानेच थोडेसे स्मॅश करून घेते. हे बघा, अशा रीतीने एकदा स्मॅश केले, पुन्हा झाकण ठेवून वाफ काढली. त्यामध्ये जो काही अंश असेल तो त्यामुळे निघून जाईल. आणि अशा रीतीने हे बघा, अगदी व्यवस्थित आपली कैरी शिजलेली आहे. आणि यामध्ये आता एका कैरीला 2 चमचे अशाप्रमाणे मी इथे गूळ घेतलेला आहे.
म्हणजे साधारणतः 3/4 वाटी गूळ इथे मी घातलेला आहे. त्याला जर जास्त गोडसर आवडत असेल तर आपण इथे गुळाचं प्रमाण थोडं वाढवलं तरी चालेल. गूळ त्यामध्ये मेल्ट झाल्यावरती आपण थोडंसं टेस्ट करून बघायचा आणि टेस्ट केल्यावरती आपल्याला जर वाटलं आणखी गूळ घालायचा आहे तर घालू शकता. गूळही इथे छान मेल्ट झालेला आहे आणि आता काही पाण्याचा अंश त्या चटणीमध्ये नाही आहे. आता यामध्ये आपण हळद, लाल मिरची पावडर 1 ते 1.5 चमचा, तिखट आवडत असेल तर आणखी वाढवू शकता थोडंसं. साधारणतः छान रंग असलेली ही लाल मिरची पावडर वापरा, म्हणजे चटणीला खूप छान रंग येतो. हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि आपण असं शिजवून घेणार आहोत त्या जेणेकरून मसाला जो आहे लाल मिरची पावडर वगैरे ती पण त्यामध्ये शिजली जाईल आणि त्याचा स्वाद चटणीला येईल आणि पाण्याचा अंशही कमी होईल. आणि आता इथे मी अर्धा चमचा गोडा मसाला म्हणजेच गरम मसाला घालून घेतलेला आहे. त्यामुळे ही चटणीला एक चटपटीत छान स्वाद येईल. आणि चवीनुसार मी इथे मीठ घातलेलं आहे. आणि आता ही आपली चटणी तयारच झालेली आहे, परंतु हे सगळे मसाले एकमेकात त्याचा स्वाद मिक्स व्हावा म्हणून आपण थोडंसं परतून घेऊयात आणि एक वाफ काढून घेऊयात. यासाठी आता झाकण ठेवते आहे आणि आपण एक वाफ काढूयात. हे बघा, खूप छान अशी ही आपली चटणी तयार झाली आहे. ही 7 ते 8 दिवस अगदी फ्रीजशिवाय ही बाहेर राहू शकते. आणि यामध्ये फक्त एकच सांभाळायचं की ओला चमचा चटणी घ्यायला वापरायचा नाही, कोरडा चमचाच वापरायचा. तर अशी ही चटपटीत आंबट गोड आणि 7 ते 8 दिवस फ्रीजशिवाय सहज टिकणारी चटणी तयार आहे. ही कैरीची चटणी आपण नक्की बनवून पहा आणि आपल्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण की त्यामुळेच मला कळणार आहे की आपल्या रेसिपींमध्ये आणखी काय विविधता असली पाहिजे. आणि कैरीच्या आणखी विविध रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत, त्याही आपण नक्की पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. पुन्हा भेटूयात अशा छान छान स्वादिष्ट रेसिपींसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.